तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि आज जरासं आपलं एक छोटंसं काम होतं. आता वाजलेत संध्याकाळचे किती वाजलेत, 4:30 झालेत. तर आता घरी चाललो आहे. थोडंसं बाकीचं आहे, जे काम आहे ते आता करायचं आहे. आणि मग त्यानंतर मस्त आता निवांत बोलू मित्रांनो. आता गाडी चालवतोय तर जास्त बोलता येणार नाही. आता अजून इथून निघतो कारण भयानक ट्रॅफिक आहे इथे. ट्रॅफिक म्हणजे बापरे बापवाला ट्रॅफिक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता घरी आलो आहे आणि आपलं थोडंसं एडिटचं काम आहे ते पटकन करून घेऊया, जेणेकरून कसं की आपल्याला बाहेर जाता येईल, थोडंसं फिरता येईल, मित्रांना भेटता येईल आणि जरा कामाचं बोलता येईल. तर त्यासाठी आधी पटकन काम करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. मला असं वाटतं की मी फार कॅमेऱ्यात बघून बोलत नाही, इकडे तिकडे बघून बघतो, इकडे तिकडे बघून बोलतो. तर आता मी चालू करते की मी डायरेक्ट कॅमेऱ्यात बघून बोलायचं, जेणेकरून फोर्थ वॉल ब्रेक होईल आणि तुम्हाला पण असं वाटेल की मी तुमच्याशी बोलतोय. तर आत्तापासून हा नवीन प्रयत्न चालू. 100 days 100 व्हिडिओमध्ये फाटली आहे. म्हणजे सवय नाही ना, असं यूज टू नाही की काय करायचं आणि काय नाही. तर आत्ता बघा लुक अवे गेला, तर सवय नाही ना या गोष्टींची, त्याच्यामुळे जरासं अवघड जाते. पण मजा तर येते कारण ते एक टास्क असतो की रात्री झोपायच्या आधी एडिट करायचं आहे मला. विमानाचा आवाज जाऊ दे. हां, तर तो रात्री म्हटलं एक टास्क असतो की आपल्याला एडिट करायचंच आहे. काहीही होऊ दे, रात्री 2, 3, 4 किंवा 5 वाजू दे, आपल्याला एनी हाव ते एडिट करायचं आहे आणि ते सकाळी बरोबर 11ला तो व्हिडिओ आलाच पाहिजे, नो मॅटर वॉट. तर ती मजा आहे. थोडा क्रिस्प पण लागला आयुष्यात आता की अरे हा हे पण आपल्याला करायचं आहे. आता हे असं इन जनरल काही ना काही काम चालू होतं, एडिट शूटचं काही ना काही, किंवा कधीतरी म्हणजे कधीतरी आठवड्यातनं 1-2दा स्क्रिप्ट रायटिंग वगैरे असं. पण ही जी मजा आहे ना आता डेली बेसिसवर आपलं काम करणं, त्यात भाई एवढंच आहे. तर असं सगळं आहे आणि आपण आता आपल्या कामाला लागूया, कुठलीही वेळ न घालवता पटापट काम करू, म्हणजे पटापट आपल्याला बोलता येईल आणि इकडे तिकडे परत बाहेर आपल्याला निघता येईल. तर चला मग मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं ऑलमोस्ट काम झालं आहे. सो आता घरातनं असाच एक फेरफटका मारायला बाहेर पडलो आहे. तर आता आपण जाऊया ईस्टला, तिकडे आपल्याला गोळे भेटेल आणि मग काय थोडं इकडे तिकडे आता जरा फिरू, जरा एक थोडं काम केल्याने थोडासा एक ब्रेक घेऊ मध्ये आणि मग नंतर परत येऊन रात्री कामाला बसू आणि आपला ब्लॉग एडिट करू. तोपर्यंत भाई आता पोचू आपण बारला ईस्टला. मस्त तिथे गेल्यावर मस्त कॉन्टेंट काढू. गोव्याला काहीतरी स्पिनाच मारतो, काहीतरी उलटं पालटं काहीतरी बोलतो, गोव्याला भडकवतो आणि गोव्याकडनं काहीतरी काढून घेतो. जाऊ आता तिकडे. तू जर तुझ्या मित्रांनी चुकीचं केलं, भडक काहीतरी, रागव काहीतरी, बोल काहीतरी, कंटेंट दे मला. गोळे भडक, गोळे पिसाळ नाही इथे. हा मग ठीक आहे, आंब्याबद्दलच बोलतो मी. ऐसे अरे गोळे तर मोमोज खाय. पण तिकट पहिल्यांदा खाते. गरम आहे. तर नमस्कार मित्रांनो, की साधन यांना मी कोणी बोललेलं नव्हतं, हे कशाला आलेत मला अजून कळत नाही. कसे आले काय माहिती. हे का आलेत मला अजून कळत नाही. कशाला आली हे काय हा? तुझा कॉन्फिडन्स काय 2 दिवस वाढला कॅमेऱ्यासमोर? हे तुझं काय हे हा? आधीचे स्पॉन्सरशिप आहे आज इथली बुकिंग आहे. काय रे बाबा पागल. काय रे काय बघू मी पण. मेरे को एक हफ्ता हर दिन शाम चलेगा ना भाई, मिलूंगा ना. जर सुरज चव्हाण मुंबईत राहत असता बुकिंग थँक्यू झाला असता सगळ्यांचा. मित्रांनो, आता शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. तर हा तेजस, ह्याला सगळे प्रेमाने टिग्या बोलतात. टिग्या. नमस्कार. हा आयुष, ह्याला बबडी बोलतात. ही श्रद्धा, हिला मनू बोलतात.
हा कुणाल, याला काय पण बोलतो ते चुतिया. हे आमच्या एरियातलेच आहेत. हे आता आता कुठेतरी भेटलाय मला. किती वर्ष झाले? मी आणि कुणाल पहिल्यांदा कसं भेटलेलो? कुणाल पहिल्यांदा कधी भेटलेलो तुम्हाला? मी तुला ह्याच्यातच भेटलोय. हा मग कधी भेटलेला पहिल्यांदा? बबडीच्या थ्रू. लाजतो काय कुणाल? आम्हाला माहित नाही आम्ही कसे भेटलो. बस भेटलो. तेव्हा कुणाल पहिल्यांदा मला बघून बोलायला, यार व्हॉट अ क्रेझी बंदा यार, हे कोण आहे? रे असं काय नाही, कुणाल लय मोठा माणूस आहे. त्याच्या हसण्यावर जाऊ नका. कुणाल हा शॉक बडी कुत्ती चीज आहे. त्याचं चांगलं उदाहरण कुणाल आहे. बरोबर की नाही कुणाल? शॉक बडी कुत्ती चीज आहे. आमचा मित्र साहिल, याला प्रेमाने हाकल्या आपण बोलतात. अरे हा आमचा मित्र साहिल. साहिल हाय कर. हाय. साहिल आपण पहिल्यांदा कधी भेटलेलो? एकत्र होतो. नाही लहान नाही, लहानपणी मी कधी एरियात लाईनच्या बाहेरच नाही गेलो. 10वी 11वी 12वी. 11वी 12वीला आम्ही भेटलेलो. आणि ही अंजली, अरे थांबा, तुम्हाला केक हिला खायचीच पडली आहे. मेल्ट होऊन जाईल. तुला खायचंच नाही ना? मी असं हे करू, मला खूप इच्छा आहे असं ते सगळं घाल. अरे पण असं घाल. LGBT काय आहे? थांब ना. आई शपथ. अरे आम्ही करणार होतो ना वुमेन्स डे. पागल. अंजलीच्या कट मध्ये तू तिने खाल्लं पण लगेच. ती वाटच बघत होती. एकमेकांना चारा. एकमेकांना चारत पण आहे. ह्या कसल्या मैत्रिणी आहेत? अरे तसं नाही. पण चारत पण नाहीत एकमेकांना. होतात सगळे. आता पण तुझ्या तोंडातला घास पळवला लोकांनी. बोल ना काहीतरी, बोल ना काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बोलतो आज. ए, मी आणलेलं शपथ, ह्याने पण तुझ्या तोंडातला घास पळवला. आता ह्याने तुझ्या चमच्यातला घास पळवला. अरे गोळे, अरे गोळे, अरे गोळे, अरे गोळे, अरे गोळे. अरे गोळे, तुला पार्ल्यात कशाला पाठवलाय गोळे? मला दे ना. बड्डे तुझा आहे ना? खा. हॅपी वुमेन्स डे. तर ह्याच्या भावाला आणायला जायचे कुर्ल्याला. तर इथून सगळे जाण्यापेक्षा आपण एक काम करू, एक काय शुभमला बघू. ओके. त्याला उल्लू बनू. पण त्याला सांगू नका की आपण येत नाही. त्याला सांग आम्ही पण येतो. कट होईल, उचल. हॅलो हा बोल ना. हा आम्ही सगळे आता कुर्ल्याला येतोय. तू पण ये कुर्ल्याला. चल डायरेक्ट. पार्ला में रे हम लोग. पार्ला से कलिना से आएंगे कुर्ला. हाँ. अरे बीकेसी रे मित्रा, बीकेसी. मग तेच झालं. मग तू आता निघ इथून. मी पण इथून निघतोय. हे लोक तुझ्या प्लॅन करतात. हे लोक येत नाही कुर्ल्याला. तू एकटा जाणार. हॅलो सॉरी. अरे बाबा, तू आता कुठे आहेस मला ते सांग. डेट. नाही ऐकलं त्याने. हा आरामी. मला वाटलं ऐकलं असेल. मित्रांनो, जेव्हा माझे कॉलेजचे कोणी मित्र भेटतात, म्हणजे मी, गोळे, अमेय किंवा आशिष, तेव्हा आम्ही आमच्या कॉलेजकडून बसतो. कॉलेजने खूप काही गोष्टी दिल्या, खूप आठवणी दिल्या, खूप आठवणी घेतल्या, झाल्या, बनवल्या. ह्याच एका होप्सवर. काय नाही, मेमरीज बनतील. काय नाही होत, जे होईल ते बघू. मेमरीज तो बन रही आहे. जेव्हा येतो तेव्हा खूप बरं वाटतं. नॉस्टॅल्जिया होता. हॉस्टेलच्या तर म्हणजे बापरे बाप. गोळे, तुझी कॉलेजची आठवण कुठली सांग? माध्यम महोत्सव. माध्यम नाही, असं सुटलो की डायरेक्ट आशिषच्या घरी जायचं. दिवसभर तिथं रेदाडागत पडायचं. संध्याकाळची पनवेल पकडून घरी जायचं आणि मानखुर्दवरनं रिटर्न यायचं. येस, गोळे मानखुर्दवरनं रिटर्न यायचा. कारण आम्ही परत त्याला फोन करायचो की अरे ये नाही इकडे, थांबूया आपण, रात्री झोपूया इथेच. मग कॉलेजच्या पाठीचे आशिषचं घर होतं. हां, म्हणजे आहे अजून पण. तर तिथे आम्ही जाऊन झोपायचो. दिवसभर तिथेच झोपायचो. सकाळी कॉलेज असायचं 7चं आणि आम्ही कॉलेजला पोचायचो 10ला. आणि मग आम्ही कॉलेजला जायचो. मग कॉलेजची सुरुवात व्हायची. काय ते दिवस, काय सांगू तुम्हाला. तिथे कॉलेजमध्ये जाऊन अन्नाचा समोसा सांबार खाऊ, पोट भरला आहे. दिवसभर आपण त्याच्यावर
त्या पैशाचं पण काय टेन्शन नव्हतं. पैशाचं काही टेन्शन नसेल किंवा कमी जरी असली पैशाची किंवा असं वाढत सर्वायवल होत होता चांगल्यापैकी. त्या सर्वायवलमध्ये एन्जॉय होतं. आता पण सर्वायवल होतोय पण तो एन्जॉय नाही. झालं ना आता एक पायरी आपण पार केली. आता ती पुढे आलो. मला असं वाटतं की कॉलेजमध्ये अडकून नाही राहावं कोणी. तिथल्या तिथे त्या गोष्टींमधनं बाहेर पडावं. बरोबर की नाही? कॉलेजमध्ये अडकलेला माणूस संपतो कधी कधी. म्हणजे कधीतरी आठवणं ठीक आहे पण सारखं कॉलेज करणं हे फार चुकीचं आहे. तर फायनली मित्रांनो ब्लॉग एडिट झाला आहे. बघा कसं वाटतं सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे मी व्हिडिओमध्ये बोललोच नाही आहे. आज बोलावं लागते की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि बघू 8-10 मिनटाचाच व्हिडिओ ठेवीन सुरुवातीला. नंतर जसं जसं वाटेल तसं आपण त्याचा काय बोलतो वेळ वाढवत जाऊ. तोपर्यंत काय लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. काय नाही होत जे होईल ते बघू. मेमरीज तो बन रही आहे. अशा पायात 4, 5, 15, 16 ग्रुप पडले वेगवेगळे. मस्करीचा भाग पण पण पडले. पण ग्रुप तर पडले.